खाण आहे असं मी बनेल. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आणि यस क्रेकन. कौशिक कोणतीही चुकी करणार नाही आहे. गुड कॅच. फलंदाज बाद. गेल्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये फ्लॉप 0. चांगला बॉल होता. फोर्स करण्याचा प्रयत्न केला. जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेवढाच भन्नाट वेग यश चौधरीचा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरून तिथून इनफिल्डच्या वरून खेळण्याचा इरादा मितेश यांचा फसला आणि पहिली सफलता यश चौधरीच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. टेक्निक आहे ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत. शिवांश स्पोर्ट्स मथाने एक विशेष आगमन आपण एका अतिथींचं बघतोय. साऊंड ऑफ बिग बॉस, किंग ऑफ साऊंड, आवाजाचा बादशाह मनीष सोपारकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात मनीषजी सोपारकर यांचं. साऊंड ऑफ बिग बॉस, किंग ऑफ साऊंड, आवाजाचा बादशाह म्हणून ज्याला आपण बघतो असे मनीषजी सोपारकर याचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल मनीषजी सोपारकर आपणास की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत एमसीसी चषक मालवडी क्रिकेट क्लबच्या वतीनं. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जातात मनीषजी सोपारकर यांच्यासाठी. नीट पहा, हीच ती व्यक्ती त्यांच्यामुळे आपापसात बिग बॉस मध्ये, मराठी बिग बॉस मध्ये आपापसात काही ना काही क्लेश आपण बघत असतो. हेच ते खूप दिवसानंतर. आणि तर मनीषजी आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हा. त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. आज अमूल्य वेळ काढलेला आहे आणि खाली सरांकडून लेग बायचा इशारा येत असताना पाहुणे आल्यामुळे आमचं लक्ष थोडंसं वेधित होत नाहीये आणि पंचांना सुद्धा दिलगिरी व्यक्त आम्ही करीत आहोत. जगदीश भोईर आणि त्याचप्रमाणे खाली सर दोन्ही मात्र जगदीश भोईर सर एका साईडला आपण पाहत आहेत एक्सपिरियन्स आहेत आणि खाली सरांकडे सुद्धा आपण पाहत आहेत एक्सपिरियन्स. दोन अँगल मध्ये एक गोलंदाज तर फलंदाज हितेशला आपण पाहत आहेत. चांगली नाईस पर्सनॅलिटी. यंगस्टर पापडीकडे सुद्धा असे दोन फलंदाज आहेत. संतोष डावले याला जर आपण पाहिलं तर त्याच हाईटचा आपल्याला पाहायला मिळतो. वैभव सानेला कोण विसरेल. 5 वर 1. मराठी IPL चं समालोचन आणि आय थिंक अँकरिंग पार्ट मध्ये सुद्धा आपण मनीष सोपारकर यांना आपण बघत असतो आणि ते मनीष सोपारकर आपल्या मंचावरती आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 6 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 6 रन. आजच्या दिवसातील फायनल मॅच आणि त्यानंतर सेमी आणि फायनल अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. MCC क्रिकेट क्लब आयोजित आपल्याला पाहायला मिळतं. MCC ट्रॉफी 2025 चा हा शानदार 16 सीझन 5. अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. नाकाला सुगंध करून जाणारा या खेळपट्टीच्या मातीचा जबरदस्त आपण पाहू शकतायत. वॉट डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. 6 लॉस ऑफ 1 विकेट. काय बॉल होता, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल. ॲक्युरेट बाउन्सर आपण त्याला म्हणू शकतो. आयदर नोज गोलंदाजी केली गेली आणि ती गोलंदाजी प्रभावी इनसाइड आउट. शानदार स्ट्रोक निनादच्या बॅट मधून एक बहारदार फटका. तितकीच चांगली फिल्डिंग होतीये आणि फेकी सुद्धा तितकीच शानदार फेकी. पहिलं षटक मला वाटतंय इथं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा डावलकावरती एका गडाच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 रन झालेले आहेत. निहार आला होता एक्स्ट्रा कव्हरला. कव्हर ड्राईव्हचा फटका अतिशय सुंदर निनादचा पाहायला मिळाला. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा MCC ट्रॉफी 2025. स्पोर्ट्स अकॅडमी, जॉयसन कॅटरर्स, आनंद गवाणकर, अतुल वर्तक.
अमित चुरी अर्थात विजय चायनीज, जयेश वर्तक, संजोग येंदे, हर्षद पाटील, कैलास कवळी, प्रतीक वर्तक, लिप्टन गोन्साल्विस, विजय घरत, वसंत राऊत, महेश म्हात्रे, दीपेन पटेल. थँक्यू. वेलकम बॅक. गोलंदाजाने अचूक टप्प्यावर मारा करून फलंदाजाला रोखले. अर्थातच यश चौधरीने ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर भेदक मारा करत फिदाउद्दीन हार्डवेअरचे सन्माननीय सुजित सर यांचे या ठिकाणी आगमन झालं. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. सुजित सर, आपलं सहर्ष स्वागत MCC चषकाच्या वतीनं, मालबिडे क्रिकेट क्लबच्या वतीनं. दीपेश चौधरी, यश चौधरी यांचे आपण पाहत आहेत बंधू आहेत. दोन बंधू खेळत आहेत या टीम मध्ये. 7-1 आगाशी टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा खेळ, संघर्षाशिवाय जीवन नाहीये. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट, क्लास टायमिंग पाहायला मिळाला. नियंत्रणबद्ध फटका, ग्लोरियस शॉट, नेत्रदीपक, चौकार. थँक्यू. काय फटका खेळला होता निनादच्या बॅट मधून. तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास आणि निनादच्या बॅट मधून आर पार प्रामाणिकपणा यावेळेला या फटक्यामध्ये स्पष्टपणे दिसून आलं. सुपर टायमिंग. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र आपण पाहत आहेत विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. आणि यस, OUT आउट, फलंदाज बाद. जे रोहित 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 लकड़ी की काठी काठी में घोड़ा घोड़े की धुन पे जो मारा घोड़ा 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 तुम उठा के घोड़ा लकड़ी की काठी काठी. थँक्यू डिसे आणि धन्यवाद. आणि त्यानंतर पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा तसेच जान्हवी बंदर पाखाडी या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आलेल्याची नोंद करायची आहे. या मॅच नंतर लगेच ज्या काही सेमीफायनल किंवा फायनलच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत, म्हणजे त्याच्यासाठी आपण काहीसा वेगळा प्लॅन केलाय, तो तुम्हाला इथं सांगितला जाणार आहे. आणि तो सांगण्यासाठी आपण इथं उपस्थित राहणं गरजेचं. पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा आणि जान्हवी बंदर पाखाडी दोन्ही संघांना विनंती की आपण रिपोर्ट करा. स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. रनआउटची विकेट मिळाली. 11 रनवर 2 विकेट्स. आता कोणता संघ स्वतःला संघाला डावाला सावरेल? म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंनो, तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. 11वर 2 आतापर्यंत आपण पाहत आहेत. निनाद एका साईडला, ऋग्वेद एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर, टेक्निकली साऊंड असणारे हे 2 फलंदाज आहेत. तो पाहायचं कशा पद्धतीने बॅटिंग करतील आगाशी टीम कडून. सपोर्टेबल आहेत. अप्रतिम लेदर क्रिकेटचा क्लास यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. सिंगल मेल, कुशल, वॉड फिल्डिंग, ग्रेट थ्रो. फिल्डिंग तुमची चतुराई प्रमाणे झाली पाहिजे, ढालीप्रमाणे ते क्षेत्ररक्षण झालं पाहिजे. तुम्ही बाउंड्री लाईन टच असता तर तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. आय कोऑर्डिनेशन. जान्हवी 11 ब्रदर बंदर पाखाडी टीम या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळते. ग्लेन वैते अँड ऑल टीम, त्यांचं विवेक भंडारी, प्रणय कोळी, चतुराज कदाचित असावा, रोहित नार्वेकर आणि काल करण चव्हाण. सुपर, अप्रतिम. आपण पाहिलात कालच्या रात्रीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला. 2 अँगल मध्ये आपण पाहताय. दीपेश चौधरी एक असायला बॅटर आपण पाहतायत. निनाद वर्तकला आपण पाहतायत. राऊत, निनाद राऊत. 12वर 2 धक्के बसले गेलेत. आगाशी टीम प्रथम बॅटिंग करताना 12वरती 2 अधिक 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि
त्या 3 षटूरमध्ये आता नक्की मनामध्ये विचार काय चालू आहे. निनादची बॅट चांगली तळपली, त्याने एक पॅकेटचा फटका दाखवला, तिथे चौकार आला होता आणि या चौकारानंतर पुन्हा एकदा दीपेश ओहो सरळ स्ट्रेट डाऊन द विकेट खेळायचं होतं आणि ज्यावेळेला फटका एक्झिक्यूट करण्याची वेळ आली त्यावेळेला बॅटचा फेस बिलकुल इन फ्रंट ऑफ द ग्राउंड. यावेळेला बॅकफुटर ते गेले, जास्त जागा बनवली, परंतु जी जागा बनवली ती जागा चेंडूपासून लांब नेणारी होती आणि त्यामुळे कदाचित हा डॉट बॉल आलाय. यस ॲब्सोल्युटली राईट. पुन्हा एकदा कही पे निगा हे थोडंसं यावेळेला पाहायला मिळालं. व्हाईट बॉलचा इशारा जगदीश भोईर यांच्याकडून येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर 13 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. महिला वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आमच्या नारी शक्तीला सलाम आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डिंग थोडीशी आणि काय एक्झॅक्टली बेल्स त्या ठिकाणी जरूर खाली पडली गेली आणि त्यामुळे फलंदाज निनाद राऊतला परतावं लागतं. बॅक टू द डगआउटच्या दिशेने चांगली बॅटिंग करत होता, लयबद्ध झाला होता, परंतु दीपेश चौधरी इज अ डेंजरस बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फलंदाज बाद भावेश गरज सूर्यनारायण देवाला नतमस्तक होत असताना आणि पुढे येत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. या आपण एक छोटीशी दी धून ऐकूया आणि येऊया लगेच मैदानाच्या आत. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे फलंदाज बाद झाला होता. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाणी सुद्धा गेलं. 1.5 षटकांचा खेळ झाला. 13वरती 3 अशी सध्या स्थिती आहे. शानदार बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू त्याला शरीरापासून दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि ज्यावेळेला तो प्रयत्न केला गेला तर आतमध्ये येणाऱ्या चेंडूने हरकत करत असताना बेल्सला घेऊन तो चेंडू मागे गेलाय. फलंदाज बाद झालाय. भावेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. किमान 40 धावांपर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न करेल टीम आगाशी. त्या 40 धावांपर्यंत गेल्यानंतर स्वतःला सुस्थितीत बघेल, परंतु काय त्या 40 पर्यंत जाऊ दिलं जाईल का? दीपेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, त्याने 6 धावा खर्च केल्यात. त्या अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये 7 धावा येताना दिसल्या होत्या. इथे एखादा मोठा फटका आला तर कदाचित जो विचार केलाय किंवा ज्या धावफलकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जातोय त्या धावफलकापर्यंत जाता येईल. बंदर पाकाडी संघाचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर चॅलेंजर पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा या संघाला विनंती आहे, आपण सुद्धा आलेला असेल तर आपला रिपोर्ट करायचा आहे. कशा प्रकारे सेमीफायनल आणि फायनलिस्ट ठरवले जातील हे सुद्धा आपल्याला सांगितलं जाईल. तुर्तास चालू असलेली मॅच खूप महत्वाची आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. चला थोडी घाई करा प्लीज. भावेशजी आपण सपोर्ट करायचे वेळेच्या बाबतीत. दोन्ही संघांना विनंती आहे की इथून अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि ते 2 सामने खेळवण्यासाठी पुरेसा अवधी असावा आपल्याकडे, त्यासाठी आपण सहकार्य करायचं आहे. शेवटचा म्हणजेच लास्ट बॉल या दुसऱ्या षटकातील जिथे एखाद्या मोठ्या फटक्याला आगाशी शोधते असं असताना दीपेश फ्रंटवरती येत असताना ड्राईव्ह काढायचा प्रयत्न केला गेला. फेकी वेगानं तिथून झाली आणि जोपर्यंत फेकी केली जाईल कोणतीही धाव नाही. षटक संपले दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13वरती 3 आगाशी. देवराव म्हात्रे, डॉक्टर B.J. राऊत, भालचंद्र कवळी आणि स्वप्नील कवळी ह्या सर्व देणगीदारांचे आणि मान्यवरांचे MCC क्रिकेट क्लब तर्फे मनःपूर्वक आभार. प्रामाणिक क्रिकेटशी MCC क्रिकेट क्लब आगाशी. MCC. थँक्यू. वेलकम बॅक. 13वर 3 धक्के 2 षटकाच्या समाप्ती अखेर. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होत असताना गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर साहिलला आपण पाहत आहेत. एका साईडला ऋग्वेद आहे, एका साईडला भावेश घरतला आपण पाहत आहेत. दोन्ही लेदर क्रिकेटचे क्लास खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला गुणवत्ता ती सिद्ध करावी लागेल. चला घाई करा, जरा वेळ तोडू नका. अजून आपल्याला इथून 2 सामने खेळवायचे आहेत. बघा 2 गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि लेदर आणि टेनिसमध्ये खूप मोठी तफावत आहे.
लेडर क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक घेऊन धावा बनवायचे असतात. टेनिसमध्ये कधी कधी तुम्ही विदाऊट तो क्रिकेटिंग स्ट्रोक खेळता सुद्धा धावा बनवू शकता. आणि इथे ते इम्प्रोव्हाइज केलेले फटके सध्याच्या प्रगत टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोकच शोधावे लागतात जेणेकरून धावा मोठ्या प्रमाणात बनतील. कारण गोलंदाजी जी आत्ता ज्या प्रकारे प्रगत झाले त्याला बघताना तुमच्याकडे बदलणारे फटके नवनवीन फटके तुमच्याकडे असणं गरजेचं. फुल टॉस बॉल इनसाइड आउट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यश चेंडूवरती. क्या बात आहे. शानदार शानदार फिल्डिंगचा नजारा. खूप लांबून जाऊन चेंडूला अडवलं गेलं. फेकी झाली डायरेक्ट हिट. ओहो पंचांकडे वळलं गेले. पंच मात्र सांगतायत की तिसऱ्या पंचांनी बघावं रेफर केलं गेलंय धावचीतसाठी. बघूया ऋग्वेदला काय इथे अडचण येईल का. या पण डिसिजन पेंडिंग आहे. आज आमच्या व्यासपीठावर मनीष सुपारकर सरांना आपण पाहत आहे. साऊंड ऑफ बिग बॉस एक चांगले स्वतः लिखित आहेत आणि अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व. नॉट आउट हे स्क्रीनवर आपण पाहताय ज्या पद्धतीने पोचलेत का. यस डेफिनेटली पोचले होते ऑलमोस्ट आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर. एकंदरीत 15 रन्स 15 धावा. चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट क्वालिटी अँड स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. आज हवेचा झोत वाहताना पाहायला मिळतो. लेफ्ट हँड बॅटरला जास्तीत जास्त ऍडव्हान्टेज मिळतोय. साहिल अप्रतिम ऑफ साईडला पंच केला जातोय. 1 रन मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी ऋषिकेश पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. सिंगल डबलला महत्व देत आहेत. धावांवर लगाम लावलाय. गोलंदाजाने परफेक्ट ॲक्युरेसी दाखवले गोलंदाजी मार्कवर. ज्या पद्धतीने तिन्ही गोलंदाज आतापर्यंत यूज केलेत यश दीपेश एवन ब्रदर जोडी आणि त्यानंतर साहिल त्यांच्या पावलोपावली चांगली गोलंदाजी करताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फ्लिकचा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होते. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. प्रथम पुढे सरसावले गेले होते. तत्पूर्वी लेग बायचा इशारा खाली सरांकडून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 17 लॉस ऑफ 3 विकेट. बरेच मोरे या वेळेला आपण पाहतायत की जवळजवळ आता बॉल असतील ते 9 बॉलमध्ये मॅक्झिमम 20-25 धावा 20-25 तरी याव्यात. कारण त्या धावा जर नाही आल्या तर मात्र अडचण येते. हो चेंडू वाढलाय. चेंडूने थोडी गिरकी घेतली होती. वळण सुद्धा घेतलं होतं टप्पा पडल्यानंतर. परंतु जो एका हाताने चेंडू वाढलाय त्याला बघताना नशिबाची साथ सुद्धा आकाशीच्या बाजूने नाहीये असं चित्र दिसलंय. म्हणजे म्हणतात ना काळ आलं तर कदाचित वेळ आली नव्हती. ती वेळ आली नव्हती म्हणूनच हा चेंडू थांबलाय. परंतु शिवान स्पोर्ट्स माताने म्हणत असेल की नशिबाने हा चेंडू वाढलाय. धावांना जितका रोख लगावला जाईल तितका आम्ही पुढे असू. ज्वलचं मी कौतुक करेन. इथून थोडीफार जरी मिस्टेक केली असते ना तरी 4 धावा मोजाव्या लागल्या असत्या. परंतु चांगले एफर्ट घेतले. हे तुमचे एफर्ट कामास येतात. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू फार वेगाने निघून जातोय. प्रथम बॅकअप साठी येतील. अमित पाटील अण्णाने जीवाची बाजी जरूर लावली होती परंतु तिथपर्यंत पोहोचले नाहीत. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते ते आतापर्यंत 20 या धावसंख्येवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर. अमित पाटील एक आउटस्टँडिंग प्लेयर ज्यांनी मागील वर्षी खरोखर अक्षरशः माताडे संघासाठी हरपनमल्ला म्हणून कामगिरी केली होती आणि त्याचा खेळ पाहण्यासारखा होता. तो मात्र फ्रेम मध्ये आलाय. भावेश पुन्हा एकदा आडव्या बॅटनं सुरुवातीला क्लोज बॅटचा फेस क्लोज करून खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अपयश. फलंदाज बाद. त्रिफळाचित होत असताना भावेश गरत यांना मैदान सोडावं लागते. थँक्यू डीजे. बघा सातत्यानं तोच फटका खेळण्याचा जो प्रयत्न केलाय तो 88 त्यांच्या अंगलट आलाय आणि गोलंदाजाने वेळीच परखलं होतं. साहिलने पाहिलं होतं की सातत्यानं आडव्या बॅटने खेळलं जातंय. आडव्या बॅट म्हणजेच बॅटचा लवकर फेस क्लोज केला जातोय आणि चेहऱ्याची डायरेक्शन आहे फेस डायरेक्शन ते बिलकुल ऑन साईडला लवकर आल्या कारणाने समोर फटका खेळण्याचा कोणताही मानस नाही त्याला माहित होतं आणि त्यामुळे डायरेक्टली फुल ऑर लेग टोक रशी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत होते. अशा वेळेला यष्टी वाकवली गेले आणि यष्टी वाकवत असताना फलंदाज बाद. मैदानाचा न्यायाधीश अचूक निर्णय निर्भय व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचा खरा नियंत्रक अंपायर शिवाय सामना अपूर्ण. अगदी योग्य विश्लेषण. थँकलेस पर्सन
अंपायरला आम्ही थँकलेस पर्सन म्हणतो, त्यांना कोणीही थँक्यू म्हणत नाही. त्यांनी चुका करत, त्यानं चांगलं काम करत, वाईट काम करत, आणि त्या अंपायर्सना मात्र थँक्यू हा शब्द फक्त आयोजक रात्री जाताना बोलतात सहकार्याबद्दल. त्या व्यतिरिक्त कोणताही खेळाडू मी नक्कीच नक्कीच. अंपायर बघा इथे लिहिलेलं आहे, जे टॅग लाईन पाहायला मिळते, अंपायर म्हणजे मैदानाचा न्यायाधीश, अचूक निर्णय, निर्भय व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचा खरा नियंत्रका. अंपायर शिवाय सामना अपूर्ण. या दोन्ही पंचांना मानाचा मुजरा आहे. थँक्यू व्हेरी मच डिबेन लाईव्ह. खूप चांगल्या पद्धतीने आपण या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. यावेळेला खऱ्या अर्थाने आपण पाहतायत साईटला एकेश हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. वॉट फिल्डिंग. शेवटच्या मुमेंटला चेंडूने थोडीशी उसळी घेतली. दीपेश चौधरीच्या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत तरी आपण पाहिलं तर 22 बंदर पाखाडी टीम, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल संघ आहे पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा. आणि अतिशय चांगला उल्लेख केला. म्हणूनच मी मगाशी म्हटलं अंपायर्स म्हणजे थँकलेस पर्सन. कुशलचा बॉल, ऋग्वेद स्टेप आउट झाले. काय नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय, परंतु दीपेश चौधरी यावेळेला म्हणतात हे मेरे बायत का खेळ आहे. काय थ्रो केलाय, खांद्याचा वापर करत असताना, एफर्ट घेत असताना पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट फिल्डिंग अँड मॅग्निफिसंट थ्रो. संघाची धावसंख्या 20. सोपं नाही आहे, सोपं नाही आहे. अशा प्रकारचा जवळजवळ डीप मधून म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, तिथून फेकी केली आणि ती नॉन स्ट्राईक एंडला नाही आहे, स्ट्राईक एंडला जिथे विकेट किपर होता तिथे ती फेकी केली डायरेक्टली. कोणत्या प्रकारचा टप्पा त्याने घेतला नव्हता. शानदार थ्रो. रुपयेतने यावेळेला चेंडू मागे पाठवण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्याने चेंडूला जो परत फील्ड केलाय, चेंडू मागे केलाय, मिसफील्ड होती आणि त्यानंतर मात्र एकाचं रूपांतर 2 मध्ये केलंय. ऋग्वेदला माहित आहे इथून त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे, जी संघाची गरज आहे. आणि त्यामुळे मोठा फटका नाही आला तरी सुद्धा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना धावफलकाला एक वेगळा आयाम देण्याचा तो प्रयत्न करतोय, ज्याची गरज आहे, सर्वात मोठी गरज आहे आगाची संघाला. 26/4 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. या बेसिकला विसरून चालणार नाहीये. जेव्हा षटकार चौकार येत नाहीयेत त्यावेळेला गोलंदाजाला मान सन्मान देणं हे फार महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. अतिशय सुंदर पद्धतीने इंटेलिजंट क्रिकेट खेळत असताना इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता अमित पाटील. अण्णा पुढे सरसावतोय. ज्या खेळाडूच्या नावावर 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया नरवीर चिमाजी अप्पांच्या पराक्रमाने पुनीत झालेल्या त्या चिमाजी अप्पाच्या मैदानात 6 बॉल 6 षटकार. लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा चांगलं क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 6 बॉल 6 षटकार मारलेत. बऱ्याच मॅन ऑफ द सिरीज अमित पाटील अण्णाने घेतलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 27. पार ऋग्वेदकडे ते स्ट्रोक आहेत, त्याला माहिती आहे की हवेच्या अगेन्स्ट खेळलो तर इतर रिस्क आपल्या अंगलट येईल आणि त्यामुळे सिंगल डबलला महत्व देतोय. यावेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना म्हणून मी म्हटलं होतं हवेच्या अगेन्स्ट जर तुम्ही खेळतील तर तुम्हाला या ठिकाणी धावा येणार नाहीयेत आणि त्यामुळेच की काय ऋग्वेदने ते सिद्ध केलं नव्हतं. अन्वयने चान्स घेतला परंतु अन्वयच्या या खेळीला पूर्ण विराम लागत असताना 27ला 5 फलंदाज बाद. थँक्यू. अन्वयने खूप चांगला चान्स घेतला होता परंतु तो चान्स घेत असताना हवेचा त्याला काहीसा विरोध होता आणि विरोधक उभा राहिला की तिथून मात्र ते यश संपादन करणं किंवा त्या उद्दिष्टापर्यंत जाणं थोडंसं अवघड होऊन बसतं आणि तेच काहीच इथे घडलं. हवेने रोखलं चेंडूला आणि चांगला झेल तिथं यशने टिपला. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 27/5 आकाशी. कुशलचा शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा. या वेळेला क्लीन बोल्ड आपण पाहू शकतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहिला मामा भाचे या वेळेला आपल्याला पाहायला मिळाले परंतु इथे 27ला 6 आणि 28 रनचं टार्गेट. या आपण मनीषजी सुपारकर सर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांची टॅगलाईन आपण पाहिली असेल, मेरी आवाज ही पहचान है, असं म्हणायला हरकत नाही. साऊंड ऑफ बिग बॉस या आपण मनीष सुपारकर सरांचं थोडक्यात मनोगत आपण व्यक्त करूया. तर मनीषजी सुपारकर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर आपण इथे आलात, या स्पर्धेचा जो काही थाट आहे तो आपण पाहिलात, व्हॉइस ऑफ बिग बॉस आणि व्हॉइस ऑफ बिग बॉसची चर्चा कसं वाटलं इथं आल्यानंतर आणि 2 शब्द या स्पर्धेबद्दल. नाही खरंच खूप छान वाटतं.
हे 5वं वर्ष आहे आणि MCC क्रिकेट क्लब सातत्याने त्यात सुधारणा करून इतक्या भव्य दिव्य स्वरावरती ही टुर्नामेंट भरवतोय. त्यासाठी MCC क्रिकेट क्लबचे जेवढे मेंबर्स आहेत, जेवढे सदस्य आहेत, ते सगळे कौतुकास्पद आहेत, सगळे पात्र आहेत कौतुकास. आणि अर्थातच दीपेश आणि बाकी सगळेच मित्र त्यांनी सांगितल्यावरती इथे येणं हे क्रमप्राप्तच आहे. त्यामुळे मला इथे बोलवल्याबद्दल खरं तर त्या सगळ्यांचेच आभार, धन्यवाद आणि सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अजून काहीसा वेगळा आवाज सगळ्यांना ऐकायचा आहे तर नक्कीच आम्हाला विनंती असेल काहीतरी वेगळं आज सर्वांसमोर सादर करावी आपणास विनंती. बिग बॉस आदेश देत आहेत. सगळ्या खेळाडूंनी आपापली तयारी केलेली आहेच. शिस्तबद्ध आणि सुरक्षितरित्या सगळ्यांनी खेळायचं आहे. धन्यवाद. क्या बात आहे. हाच तो व्हॉइस जो व्हॉइस आपल्याला मराठी बिग बॉस मध्ये ऐकायला मिळतो. थँक्यू मनीषजी सोपारकर, आपलं मनापासून आभार. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. चला यार सारे या एक भार हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भार हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, भरवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. थँक्यू थँक्यू. जेवायला चालले. बोट कसं वरती होतं जेवताना कळत नाही. बोट जातात ठीक आहे. बोट कसं जातं हे 2 मिनिटं निघाला असं त्याला सांग हे 5 मिनिटं झाली. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच जरा चेतावणी द्या. बाबेजी 2 सामने खेळवायचे त्यामुळे आपण घाई करा. जान्हवी इलेव्हन बंदरबाकाडी संघाचा कर्णधार आणि पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा संघाचा कर्णधार आपण व्यासपीठाजवळ येऊन निनाद यांच्याशी संपर्क साधायचा आहे. जो काही सेमीफायनल आणि फायनल साठी जी काही संकल्पना आहे ती तुम्हाला सांगितली जाईल. त्यासाठी दोन्ही कर्णधारांनी त्वरित रिपोर्ट करा.
चला सामन्याला होती सुरुवात. 28 धावांचा पाठलाग भावेश घरत यांच्या समोर यश चौधरी. पहिला चेंडू वेगवान वेगवान वेगावरती स्वारवून टाकलेला चेंडू. जास्त सफल झाले होते परंतु सफल होत असताना तितकाच वेगवान चेंडू हाताळला जेणेकरून तो फटका सजवताना थोडासा उशीर झाला. बघा वेगवान चेंडू बॅटरला फॉलो केलं होतं. फॉलो करत असताना आतमध्ये चेंडूला आणलंय. इन कटर डॉट बॉल. चांगली सुरुवात भावेश घरत यांची यशसाठी. हो स्विच इट करण्यासाठी जात होते. नेक्स्ट बॉल परंतु यावेळेला वाईट आहे. दोन चेंडूमध्ये दोन वेगवेगळे चेंडू दाखवलेत भावेश घरत यांनी परंतु ते वेगळं पण दाखवत असताना बघा दोन्ही अँगलने कशा प्रकारे हा फटका खेळत होता आणि चेंडू कुठे निघून गेलाय. वाईटची सांगता होतीये. अतिरिक्त स्वरूपची धावपलकावरती आणि धावपलकाचा श्रीगणेशा. पहिली धाव धावपलकावरती. यावेळेस बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. विकेट किपरचा सहारा. पहिल्या विकेटचं पतन. गॉन. यश बॅक टू दी पॅव्हिलियन. थँक्यू. दोन्ही कर्णधार इथे सूचनेस मान देऊन आलेले आहेत. आपल्या दोघांचे धन्यवाद. विवेक थँक्यू सो मच रोशन. आणि आता मैदानाच्या दिशेने बघा जबरदस्ती खेळण्याचा प्रयत्न यशने केलाच. सलग तिसरी मॅच आहे. यश तितका प्रभावी ठरत नाहीये ॲज अ बॅटर म्हणून आणि तो मात्र तंबूच्या दिशेने येत असताना पहिल्या विकेटचं बदन. पहिला हादरा आणि पहिल्या हादरानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. निहाल. 1 धाव 1 विकेट 2 चेंडू. आता 4 चेंडूचा खेळणं शिल्लक. बघा ते 28चं माफक आव्हान आहे. आव्हान तितकं मोठं नाही आहे परंतु जर का या मोठ्या आव्हानाला तुम्ही मोठं नाही समजलात तर मात्र तोटा होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तो मोठा नाही तर मग तोटा आणि तोटा झाला तर मात्र नोटा कमी मिळणार. डेफिनेटली जर भावेश घरतचा तुम्ही विचार कराल तर खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या गाठीशी. त्यामुळं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक खूप शिस्तबद्ध पद्धतीने खेळणं गरजेचं असणार आहे. निहार आले आहेत न्यू बॅटर. यावेळीचा बॉल खोलात टाकला. एक्स्ट्रा कव्हरकडे चाललाय चेंडू. डीप मधून मितेश वेगानं आलाय. लॉंग ऑफ वरून चांगली फेकी परंतु 2 धावा वाचू शकणार नाहीत कारण नव्या दमाचा साईल आहे नॉनस्ट्रायकर एंडकडे. ज्या वेगानं त्यानं धावा कंप्लीट केल्या तर वाखाणण्याजोगा वेग त्याचा पाहायला मिळाला. धावपलकावरती धावा होत आहेत 3. गरजेचं होतं. तुम्हाला एकाला 2 मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. जशी जशी मॅच पुढे जाईल तसं त्या मॅचला त्या धावांगणिक पुढे नेणं गरजेचं आहे. जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी सुद्धा हे पुऱ्या पाड्याचं मैदान आहे. या पुरापाड्याच्या मैदानामध्ये अनेक अशी क्षण आपण बघितला. इनसाइड आउट. शानदार स्ट्रोक दमदार रन दमदार धावा येत आहेत कारण चेंडू सरळ गेलाय. कव्हर पॉइंट सीमा रेखा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. थँक्यू आमचे डीजे मास्टर. आणि प्रवीणभाई वर्तक यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल साहेब आपल्याला आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. आपले डीजे मास्टर 3 शिफ्टमध्ये आले. सकाळी एक आला, दुपारी वेगळा, संध्याकाळी तिसरा आलाय आणि तिघांचेही क्लास वेगळे आहेत. तिघे जण वेगवेगळ्या रंगात आणि त्या रंगामध्ये आपण सगळे सुद्धा आता भंग होत असताना प्रत्येक त्या गाण्याचा आनंद घेतो. थँक्यू सो मच. सिल्वर लाईन. 7 धावसंख्येवरती 1 फलंदाज बाद आहे. 28 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थातच शिवांश स्पोर्ट्स मथाडेचा संघ. यावेळीचा बॉल शरीराच्या जवळ कट करण्याचा प्रयत्न केला. भावेश स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये धावत जात असताना एकेरी धाव पूर्ण होईल. मालवडीचे जुने खेळाडू कांगालीग त्यांनी बीपीटी कडून खेळत असताना खूप चांगले योगदान आपलं दिलं लेदर क्रिकेटच्या माध्यमातून. असे माजी खेळाडू प्रवीणभाई वर्तक हे आपल्याला मंचावरती उपस्थित होताना पाहायला मिळतात. वेलकम प्रवीणजी. आपलं हार्दिक स्वागत. एक जुने जाणते खेळाडू आणि कांगालीग सारखी एमसीची स्पर्धा त्याने खेळली आहे आणि बीपीटी कडून खेळत असताना खूप चांगला खेळ त्यांचा राहिलाय अशी आम्हाला इथं माहिती मिळते. आणि धन्यवाद साहेब आपण आपला अमूल्य वेळ काढून येथे उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. 8 वरती 1 शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. भावेश घरत यांच्या समोर स्ट्राईक एंडवरती आता साईल आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 28चा पाठलाग करत असताना 8 धावा आतापर्यंत केल्यात. एक्सपिरियन्स प्लेअर आगाशीमध्ये एक्सपिरियन्स प्लेअर असल्या कारणानं या 28 धावांचा बचाव कसा करायचा त्याच्यासाठी त्यांच्याकडे ठोस प्लॅनिंग आहे. त्या प्लॅनिंगला कशा प्रकारे सत्यात अवतरतायत किंवा कशा प्रकारे ते एक्झिक्यूट करतायत त्याच्यावरती यश अपयश निर्भर असणार आहे. तुर्तास पहिलं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती एका गाड्याच्या पतनानंतर शिवान स्पोर्ट्स मथाने या संघाच्या. उद्योजक
वाणगाव, राजा शेठ अँड ग्रुप, अभिजित सांगळे, ABC रेस्टॉरंट, विकास वर्तक, पराग वर्तक अर्थात JM डेव्हलपर्स, भूपेश राऊत, सागर चौधरी विरार, नाकोडा सिरामिक्स, सागर राऊत, युती. थँक्यू. प्रणील आलेत गोलंदाजी मार्क वरती. प्रणील डावकुरे आताचा लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येईल. 18 बॉल 19 ची गरज असताना साहिल आणि निहार वरती नजरा राहणार आहेत, ज्या ठिकाणी अपकमिंग यंगस्टर्सला संधी दिली आहे. दीपेश आणि आपण पाहिलं तर अमित पाटील सारखा अनुभवी बॅटरना मागं ठेवून यंगस्टर्सना पुढे संधी देण्याची यावेळेस मात्र प्रथा सुरू केली आहे शिवांश स्पोर्ट्स मथाणेनं. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फायनल लेग, शॉर्ट कव्हर पॉईंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर हे 4 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये, डीपमध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन. आडव्या बॅटनं चेंडूवरती केलाय प्रहार. ओहो क्या बात आहे मितेश, सुपर पीस ऑफ फिल्डिंग. तेवढ्याच वेगानं 2 धावा देखील पूर्ण केल्या. दुहेरी धावा धावफलकावरती वधारत आहेत. दुहेरी आकड्यामध्ये धावफलक जात आहे, धावफलक जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. प्रवीण 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अकरा धावा धावफलकावरती. 17 धावांची अजूनही गरज आहे. 11 झाल्यात, 17ची गरज आहे. पुन्हा एकदा प्रणील आलेत गोलंदाजी मार्क वरती. यावेळीचा बॉल बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न, इंटू द गॅप चेंडूला फोर्स केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, धाव वाचवली आपल्या संघाकरिता. धावफलक एका धावेने वधारेल, केवळ एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचतंय 12 या आकड्यावरती. 16 धावांची अजूनही गरज आहे 16 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना. प्रणीलचं कौतुक आहे, कारण कोणताही मोठा फटका येऊ देत नाहीयेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना निहार आणि साहिलने जो संयम बाळगलाय किंवा ज्या संयमाने तर बॅटिंग करतायत त्याचं सुद्धा विशेष कौतुक आहे. तुम्ही अशा प्रकारच्या जिथून तुम्ही टॉप 3 मध्ये जाणार आहात अशा ठिकाणच्या मॅचला इतक्या संयमाने खेळणं सुद्धा काही काळ गरजेचं आहे. ज्या धावा आहेत त्या मोठ्या आहेत की छोट्या आहेत ते बघण्यापेक्षा संघाची गरज काय याला बघणं गरजेचं असणार आहे. शरपासून लांबून खेळण्याचा प्रयत्न, ऑफड्राईव्हचा फटका आहे जोपर्यंत निनादे फील्ड केलंय चेंडूला. ओहो शानदार थ्रो, परंतु गॅदर करत असताना प्रणीलने चुकी केली आणि त्यामुळे एकाचं रूपांतर 2 मध्ये सहज केलं निहारनं आणि त्या 2 धावा घेत असताना धावफलक जाऊन पोचलंय 14 वरती. 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आणि 14 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये. आता रनबॉल इक्वेशनच्या आतमध्ये 1 धाव आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न, शानदार स्ट्रोक. सुरुवातीलाच सफल झाले, त्यानंतर पुढचा पाय उचलला आणि चेंडूला दिशा दिली. लॉफ्ट करायचं होतं, आतली कडा घेऊन कदाचित जाणून बुजून खेळलेला फटका, म्हणून या चेंडूला जात असताना आपण बघतोय फाईन लेग सी मारे का पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. छत्रपती झालं गे माय गे. शानदार स्ट्रोक, शानदार स्ट्रोक आणि या स्ट्रोकने बरोबर 4 धावा आल्यात आणि या मॅच मध्ये थोडासा आता जे काही पारड आहे ते चुकत होत असताना शिवान स्पोर्ट्स मतानेच्या बाजूने. मागच्या वर्षीसारख्या काहीशा घटना जैसे थे वैशा जैसे थे अशा काहीशा दिसायला लागलेल्या आहेत. मागचं वर्षी मी का म्हणतोय त्याच्या मागचं काहीतरी कारण आहे, त्याच्या मागे एक लॉजिक आहे. ते लॉजिक मी नक्कीच तुम्हाला सांगेल. तुर्तास 5 चेंडू झाले, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 18 वरती 1 शेवटचा आणि अंतिम चेंडू. बघूयात किती धावांचा येतोय किंवा लांबून शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न. पंचाने कोणत्याही प्रकारचा तिथं हावभाव दाखवला नाही, याचा अर्थ 2 षटकाचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती, 12 चेंडूचा खेळणं शिल्लक. 12 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी शिवान स्पोर्ट्स मथाने या संघाला. डीजे तर वाचणार आहे, त्या अगोदर दीपेशवर चर्चा करणार आहोत. मागील वर्षी जान्हवी 11 बंदर पकाडी संघ हा टॉप 3 मध्ये आला होता. त्याच्या साथीनं जो मथाण्याचा संघ आपण बघत आहात तो सुद्धा टॉप 3 मध्ये आला होता. तिसऱ्या बाजूला बाण 11 हा संघ होता दुसऱ्या बाजूने. बाण 11 यावर्षी नाहीये, परंतु या मागील 2 दिवसाचा म्हणजे आजचा गट आणि पहिल्या दिवसाचा गट बघता आजच्या गटामधून जर का मथाणे संघ शिवान स्पोर्ट्स मथाणे संघ इथून पुढे आला तर कदाचित त्या मागच्या
रेकॉर्डची त्यांची पुनरावृत्ती म्हणजे तो इतिहास जो आहे त्याची पुनरावृत्ती होईल आणि ओपन मधून पुढे येणारा संघ तो नव्यानं आलाय पण त्याचे खेळाडू या मैदानावरती या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये अगोदर 2 ते 3 वेळा खेळलेले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू उंचावेमध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअरमध्ये डी मध्ये आहे चेंडूला पकडण्याचा प्रयत्न झेल सुटलाय. 1 धाव मात्र कंप्लीट केले 1 2 आणि तिसरीचा प्रयत्न नाहीये साहिलने खूप चांगल्या प्रकारे पुल केलं होतं चेंडूला परंतु शेरलेकच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू जज झालेला नाहीये. या 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील 20 वरती जाऊन पोहोचले धावफलक. एका गाड्याच्या पतनानंतर शिवान स्पोर्ट्स 11 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 11 बॉल 8 ची गरज आहे. इथून मात्र थोडस शांत डोक्यावरती बर्फ ठेवून फलंदाजी करणं गरजेचं आहे कारण तेवढीशी रिस्क घेण्याची आवश्यकता नाही आहे. पुनश्चिता निनाद राऊत बॅकफुटवर जाऊन यावेळेस कट केलं कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तम फटका उत्तम ज्वेलर्स चौकार. शिवाजी चौकामध्ये थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळलाय निनाद राऊतचा हा चेंडू लेफ्ट आर्म व द विकेट बाहेरच्या दिशेने लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्सचा मारा करत असताना बाहेरच्या दिशेने काढलेला हा चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून खेळला आणि तो बॅकवर्ड पॉईंट मध्ये चेंडू 4 धावांसाठी गेलाय. यश काय बंदर पकाडी मथाने यांच्याकडे यश का आहे त्याचं कारण आहे. ओ मोठा फटका चेंडू चाव्यामध्ये हितेश सोरगे चेंडू खाली टिपलाय झेल संपलाय खेळ. फलंदाज साहिल बाद परंतु साहिलने त्याचं काम पूर्ण केलंय असं मी म्हणेल आणि त्यानंतर विकेट आली आहे. 4 धावांची गरज आहे येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. 6 चेंडू 10 धावांची साहिलची खेळी. बोल निनाद कॉट हितेश. थँक्यू. हे 2 संघ यशस्वी काय आहेत कारण काल सुद्धा ज्यावेळेला दुसरी मॅच बंदर पकाडे संघ खेळत होता त्यावेळेला मॅच फसली होती. ग्लेन बॅटिंगसाठी आले होते 12-24 ची इक्वेशन होती. क्रिकेटिंग स्ट्रोक खेळल्यात सिंगलला डबलमध्ये खेळणं ऑन मेरिट खेळणं हवेच्या झोकाला समजून खेळणं विथ द विन खेळणं अकॉर्डिंग टू दी फील्ड खेळणं या सर्व गोष्टींचा वापर तिथं होत असताना आपण बघितला होता म्हणून ते यशस्वी होताना दिसलेत. दुसऱ्या बाजूला मताने संघ सुद्धा या मैदानात खेळत असताना त्या सर्व बाबींचा विचार करूनच खेळतो. आता साहिलचा या मागचा जर फटका आपण बघाल तर त्याने पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. बाहेर निघणारा चेंडू आहे उसळी त्याच्यामध्ये आहे तर यूज ऑफ द पेस त्या मेरिटवरती खेळून धावा बनणार असतील तर आडव्या बॅटने खेळण्यात काय अर्थ आहे हे ओळखलं होतं आणि म्हणूनच तिथं त्या 4 धावा मिळाल्यात. आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना दाखल होता दिपेश. अजून एक क्षमतावान खेळाडू दिपेश साहिल यश एकाच घरामधले आणि लेफ्ट हँडर 24 वरती 2 आहेत. 3 चेंडूचा अजूनही खेळण्याने शिल्लक. चला गाडी लवकर बाहेर घ्या. यानंतर कर्णधारांना सूचित करण्यात आलंय इथे उपस्थित 2 कर्णधार म्हणजे पाटील ब्रदर्स संघाच्या कर्णधाराला सांगण्यात आलंय. त्यानंतर जान्हवीच्या कर्णधाराला सुद्धा इथे सांगण्यात आलंय काय यानंतरचा तो प्रकार असणार आहे आणि विजयी होणारा संघ त्या कर्णधाराने सुद्धा विजयी झाल्यानंतर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. तुम्हाला गाईड केलं जाईल. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे फॉलो करेल चेस करेल तोपर्यंत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. इनसाइड आउटचा फटका देतोय उत्तम जलद चौकार आणि तो चेस करत चेंडूला चेस करण्या अगोदर धावांचा सुद्धा चेस झालाय म्हणजे पाठलाग झालाय. सामना जिंकलाय शिवान स्पोर्ट्स मथाने या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय टीम आगाशी. मी मथाने संघाच्या कर्णधाराला विनंती करेल की आपण त्वरित आयोजन कमिटीशी येऊन संपर्क साधायचा आहे. या नंतर सेमीफायनल फायनलसाठी जी काही प्रक्रिया केली